मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरसेवक किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरसेवक किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाऊ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर उत्साहात झाला। स्पर्धेचे उद्घाटन महापौर विनायक कोंडाल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले। यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली गायकवाड, शिवराज गायकवाड, चेतन गायकवाड, प्रेम गायकवाड आणि कार्तिक जाधव उपस्थित होते। यावेळी महापौर विनायक कोंडाल यांनी अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले। प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी घडणार आहे आणि या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि अनेक क्रिकेट प्लेयर या माध्यमातून घडावे असे या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि असेच आपण वेळोवेळी कार्यक्रम घ्यावा असा दादांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो। नरेंद्र काळे यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी असे आवाहन केले। फडणवीस साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय। खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब ज्या पद्धतीने या राज्याची सेवा करतायत, अहोरात्र सेवा करतायत, तर त्यांचा वाढदिवस कसा व्हावा असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा, जेणेकरून या जनतेला त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। गोरगरिबांना मदत व्हावी, आरोग्य शिबिर असतील, शालेय वस्तूंचं वाटप असेल, खेळाडूंना प्रोत्साहनासाठी वेगवेगळे सामने भरवण्यात यावे अशा पद्धतीचं ज्यावेळेस नियोजन केलं तेव्हा किसन भाऊंनी हा एक चांगला उपक्रम राबवला। या उपक्रमास आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा साजरा करावा, आज जवळपास शहरात 106 कार्यक्रम देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त साजरे होतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। किसन जाधव यांनी 22 ते 25 जुलै दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत 16 संघ आणि सुमारे 250 खेळाडू सहभागी होत असल्याची माहिती दिली। प्रथम पारितोषिक ₹46,000, द्वितीय पारितोषिक ₹23,000 आणि तृतीय पारितोषिक ₹11,000 तसेच वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत।